संघटना असेल किंवा बाकीचे सगळे आमचे शेतकरी असतील, इतरही संघटनेचे पदाधिकारी असतील, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू. कारण शेतकरी आधीच त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. दरवर्षी अतिवृष्टीनं कधी शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, कधी दुष्काळ पडतो आहे, शेतीमालाला हमी भावाचा कायदा नाही, सरकारचं आयात निर्यात धोरण हे सुद्धा शेतकऱ्याच्या मुळावर येते. त्यामुळं सगळ्या बाजूनी शेतकरी हा अडचणीमध्ये त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भावनेने आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलो आहोत. किती क्षेत्र याच्यामध्ये पाण्यामध्ये गेले प्रत्यक्ष माहिती घेतलेली नाही आम्ही. आता या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलेलो आहे. जे सत्य आहे ते आपण या ठिकाणी बोललं पाहिजे. मी सगळी वस्तुस्थिती समजून घेणार आहे आणि त्यानुसार प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती पाहूनच त्या ठिकाणी पंचनामे करावेत आणि वस्तुस्थितीनुसार या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आम्ही नुसतं म्हणतोय म्हणूनही काही गोष्टी कराव्यात असं आम्ही मानणार नाही. कारण वस्तुस्थिती जी आहे ती पाहूनच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्हाव्यात ही देखील आमची या ठिकाणी मागणी. महसूलवाले काय पंचनामे केले काय ते सांगतील ना वस्तुस्थिती तलाठी भाऊसाहेबांना माहिती आहे, सर्कल भाऊसाहेबांना माहिती आहे. भाऊसाहेब काय परिस्थिती? पण 4 ते 8 जुलै दरम्यान जी अतिवृष्टी झाली त्यात या नदीला पूर आला होता आणि याच्यात नदीच्या दोन्ही बाजूचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांचं क्षेत्र जमीन वाहून गेलेली आहे. अशा सर्वांचे पंचनामे केलेले आहेत. संयुक्त पंचनामे केलेत कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि महसूल विभाग. आणि आज आम्ही ती यादी तहसील कार्यालयात जमा करणार आहोत. नदीच्या कडेचं क्षेत्र किती पाण्यामध्ये वाहून गेले त्याचं काय अपडेट आहे? 3 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सर्व शेतकऱ्यांचं मिळून 3 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचं वाहून गेले. कुठपासून तू कुठपर्यंत? पिंपळगावच्या आधीत पिंपळगाव. प्रमोद खांडके काय वस्तुस्थिती? अनेक वर्षापासून या ठिकाणी घर्षण होते, परंतु या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्यांनी वरच्या केटीपासून आता इथं काही दिसत नाही, काही गेलेलं झाडी दिसतात, परंतु जे महत्त्वाचं क्षेत्र गेलेलं आहे ना जे त्यांनी अहवाल सादर केलेत ते वरील केटे आपले पिंपळगावची त्या ठिकाणी आणि खालची केटी त्या ठिकाणी आहे ना मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेलेली आहे. पूर्ण गटच्या गट वाहून गेलेली आहे. क्षेत्र अंदाजे मला सांगता येणार नाही, परंतु आमची प्रमुख मागणी हीच आहे की त्या ठिकाणी भूमी अभिलेखच्या गवळी मॅडम आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे विनामूल्य आम्हाला त्या ठिकाणी मोजणी झाली पाहिजे आणि शेतकरी 1 रुपया देखील भरणार नाही. आणि भविष्यामध्ये जर अशा काही याच्यामध्ये एकच मिनिट मी थांबवतोय. पाटबंधारे विभागाचे कोणी आहे का इथं? आहे ना. तर त्यांना आणि पाटबंधारे विभागाला मी आवर्जून सांगतो ते सांगा त्यांची पूर नियंत्रण रेषा कुठे आहे त्यांना सांगता नाही आलं मला काल. मग जर तुमच्या पूर नियंत्रण रेषेच्या आतमध्ये जर पाणी जात असेल आणि जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर ही जबाबदारी कोणाची आहे? महत्त्वाचा मुद्दा तोच आहे. पाटबंधारे विभाग असेल, महसूल असेल किंवा या सगळ्या विभागाच्या लोकांनी मिळून भूमी अभिलेखनी सुद्धा आता प्रमोदनी मागणी केली त्या पद्धतीनं हे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनीच मोजणी करून घ्यायची. भूमी अभिलेखनी विना मोबदला या ठिकाणी मोजणी करून दिली पाहिजे. महसूल विभागाने रितसर पंचनामे केले पाहिजे आणि पाटबंधारे विभागाने देखील या ठिकाणी जर त्यांच्या पूर नियंत्रण रेषेच्या बाहेर पाणी जात असेल आणि शेतकरी त्यामुळे बाधित होत असतील आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होत असेल तर मग मात्र पाटबंधारे विभागाची ही पण जबाबदारी आहे. आणि हा झाला प्रशासनाचा भाग. इथले लोकप्रतिनिधी, इथले आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य आता अतुल पारखे मला वाटते माझ्याशी बोलले, गुलाब पारखे माझ्याशी बोलून गेले. तर या तालुक्याचे आमदार असतील, खासदार असतील यांची पण ती जबाबदारी आहे आणि त्यांनी देखील इथल्या बाधित शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. शासनानं, प्रशासनानं या सगळ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन येथील सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. आणि हे जे काही नुकसान होतंय याच्या संदर्भात वारंवार ह्या गोष्टी घडू नये म्हणून याच्या संदर्भात देखील कायमस्वरूपीच्या उपाययोजना या ठिकाणी झाल्या पाहिजे ही देखील आमची या ठिकाणी मागणी आहे. कारण वारंवार जर अशा गोष्टी घडत असतील तर मग मात्र शेतकऱ्यांनी हे किती दिवस सहन करायचं आणि ही जबाबदारी आता यांनी स्वीकारली पाहिजे. जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून पाठीमागे हटणार नाही आणि याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही त्या ठिकाणी
ती तयारी ठेवू. शेतकरी एकजुटीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ग्राहक कल्याण फाउंडेशनचा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तालुक्याचे आमदार शिवजन्मभूमीचे आमदार शरददादा आल्याशिवाय या ठिकाणी आंदोलन थांबलं जाणार नाही. आणि त्यानंतर ज्ञानोर साहेब देखील टाइमपासवर येतात. मी महिन्याभरापासून त्यांना विनंती करतो, जेव्हापासून 7-8 तारखेला पाऊस आलेला आहे, आम्हाला कोऑपरेट तहसीलदार सरांनी केलेलं आहे. परत सपांगे साहेबांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलेलं आहे. परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी कोऑपरेट करत नाही आणि ते टाइमपासवर नेतात. त्यांनी 1000वरून 18,000 क्युसेसने पाणी सोडलं. आतापर्यंत आमची जाणकार मंडळी या ठिकाणी आहेत. माझ्या हयातीत देखील आणि आमच्या 2 पिढ्यात देखील पाणी या मंदिराला लागलं नव्हतं. सेकंद, पाणी ज्या वेळेला तुम्हाला सोडायचंय त्यावेळेला याची कल्पना आधी शेतकऱ्यांना दिली पाहिजे का नाही, नदीकाठच्या लोकांना दिली पाहिजे का नाही. याची कल्पना न देता अचानक जर तुम्ही पाणी सोडत असाल आणि ह्या नुकसानी होत असतील तर म्हणजे हा किती बेजबाबदारपणा आहे. म्हणजे या गोष्टीला सुद्धा कुठंतरी या लोकांना जबाबदार धरून यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, ही देखील आमची या ठिकाणी मागणी. म्हणजे पाटबंधारे विभाग सुद्धा बेजबाबदारपणे या सगळ्या गोष्टी जर करत असेल, या ठिकाणी हे तर नुकसान होईलच, पण याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते, जनावरं सुद्धा जाऊ शकतात शेतकऱ्यांची. त्याच्यामुळं पाटबंधारे विभागाने याची पूर्वसूचना देणं हे गरजेचं आहे आणि हे सुद्धा दिलेलं दिसत नाही. ही देखील बाब माझ्या कानावरती त्या ठिकाणी आलेली आहे. हे सुद्धा चुकीचं आहे. तर बेजबाबदारपणे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू आहेत. त्याच्यामुळं कुठंतरी या गोष्टीला लगाम बसला पाहिजे, यांना छाप बसला पाहिजे आणि शेतकऱ्यावरती जो काही अन्याय या ठिकाणी चालू आहे हा थांबला पाहिजे. या भावनेनं आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. तुम्ही तिघेजण अर्धनग्न झालेला आहात, तर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आम्ही जलसमाधी घेऊ, म्हणजे आम्ही उड्या टाकू नदीमध्ये. आमचा जीवच त्यांना घ्यायचा असेल तर घेऊ द्या, आम्ही त्यांना इथे त्यासाठी यायचं तयार नसेल आहोत. तर आम्ही आमचा तयार जीव आहे. घेत असेल तर आम्ही तयार आहे, काय अडचण नाही. आता कोण येणार आहे, शेतकऱ्यांसाठी कोणाची वाट पाहते, कोण येते का? आता प्रमोद कुठे गेला? सगळ्यांना या ठिकाणी कळवलेलं आहे. लोकप्रतिनिधी, आमदार असतील, पाटबंधारे खासदार असतील, विभागाचे, पाटबंधारे विभागाचे किंवा प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार झालेला आहे. ज्यांना पत्रव्यवहार झालाय त्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. आपण या ठिकाणी आलं पाहिजे तहसीलदार आणि साहेब, या गवळी ठिकाणी येऊन मॅडम. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. आम्ही याच्यासाठीच जमलोय. जर तुम्ही तिथं बसून ऑफिसमध्ये बसून फुकटचा पगार घ्यायला सोपवले असाल तर मग मात्र तुम्हालाही सरळ कसं करायचं आम्हाला चांगलं कळतंय. वेळ प्रसंगी मग कायदा हातात घ्यावा लागला तरी आमची तयारी आहे. मग आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी, आमदार शरददादा सोनवणे किंवा खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य या विभागाचे येऊन गेलेत, त्यांची पण जबाबदारी आहे. त्यांनी पण इथं आलं पाहिजे. लोकांची मतं चालतात, तुम्हाला राजकारण करायला चालतं, पण ह्या जबाबदाऱ्या कोणी घ्यायच्या? आमची संघटना, आम्ही सामाजिक काम करणारी माणसं आहोत. राजकारण आमचा काही तुमच्यासारखा धंदा नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. लोकांची मतं घेतायत, तुमची जबाबदारी आहे. संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि पाणी सोडलं कोणी, पाटबंधारे खात्याच्या लोकांनी पाणी सोडले, त्यामुळे शेतकरी हा 1 रुपया खर्च करणार नाही. तर सगळं इरिगेशन खात्यावाल्यांनीच खर्च केला पाहिजे.